पण बापूंनी सांगितलं बाबासाहेब नुसतं भाषण करून पाणी येत नाही. मी एवढंच सांगतो, बिन पाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही. ज्या विहिरीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भाऊच्या तिकडंच आपला विचार करायचा. मुबलक पाणी असणार, पाणी असून बी द्यायला नको, दानत लागते ना ती बी त्या माणसाकडे आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असता. एवढा मोठा माणूस ज्या माणसावर त्यांनी प्रेम केलं त्या माणसाने तेवढं त्या माणसाला दिलं नाही. हे अगदी नम्रपणे मी सांगेन. चुकीचं बरोबर माझं निरीक्षण आहे की ज्या विचारावर प्रेम केलं तेवढं पाणी जर तेवढ्या प्रमाणात दिलं असतं तर आबा आणखीन माझ्यासारखं पोरगा आमदार झालं तरी की एवढी मोठी कळ होती. मुख्यमंत्री होणाऱ्या माणसाला थोडी ते हे करतील. रमणाई मैदानात येऊन लढायचा नाही, पराभव करू शकले नाही पराभव करू शकले. सगळी ताकद लावली, सगळ्या बाजूनं पक्षातनं पक्षाच्या बाहेरनं सगळी ताकद लावली, नाही पराभव करू शकले. तेव्हा षडयंत्र रचायचा प्रयत्न केला, पण तेही षडयंत्र असे किती षडयंत्र टाकले, किती चक्रव्यूह बापू टाकले, तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे. देवेंद्र फडणवीस साहेबाचा पट्टा लक्षात असू द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.